राम राम. अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण महाशिवरात्र आणि श्रावण विशेष महादेवाचे शिवाचे महत्त्वपूर्ण उपाय व तोडगे पाहणार आहोत. दिवसातून 3 वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो. सकाळी शिवदर्शनाने पापक्षालन होते. दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते. रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्यप्राप्ती होते. शिवाला जलाभिषेक केल्यास पापक्षय होते. शिवाला काळे तीळ वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते. रोज काळे उडीद वाहिल्यास 6 महिन्यात व्याधीपासून आराम मिळतो. शंकराजवळ साखर व गूळ वाहिल्यास धनसंचय होतो. शिव मंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग नाश होतो. दही, दूध, तूप, मध, गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते. वेगाने रोग नाश होतो. चंदन, केशर, कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते. गंध पुष्पासह 1 श्रीफल भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते. शिव सहस्त्रनाम सहतुपाचा अभिषेक केल्यास वंश विस्तार होतो. साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतात. उसाच्या रसाने अभिषेक केल्यास सर्व संकट दूर होऊन लक्ष्मी प्राप्ती होऊन आनंद मिळतो. महादेवाला अखंड अक्षदा म्हणजेच तांदूळ अर्पण केल्यास धनप्राप्ती होते. तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो. जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते. गहू अर्पण केल्याने अपत्य वृद्धी होते. तल्लख बुद्धीसाठी साखर मिश्रित गाईचे कच्चे दूध महादेवाला अर्पण करावे. शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होते. जाई जुईचे फुलं अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. तर हे छोटे छोटे उपाय आहे. आपल्याला जितके शक्य होतील आपण करावे. आपले सगळे संकट आपल्यावरती महादेवाची नेहमी अखंड कृपा राहील. माहिती आवडली असणार तर जास्तीत जास्त शेअर करून खारीचा वाटा उचला. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका. म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.